चला आता बघा टेन्स बघणे इथे आपण टेन्सचा अर्थ काय होतो तो काळ किंवा त्यांचे जे प्रकार आहेत ती इथे बघणार आहे आपण. बघा इन द एनी लँग्वेज तुम्ही कोणती लँग्वेज घ्या त्या लँग्वेजमध्ये काय आहे की हा जो टेन्स हा भाग आहे अतिशय महत्त्वाचा असतो. बरोबर. तुम्ही कोणती लँग्वेज घ्या त्यामध्ये काय टेन्स हा भाग महत्त्वाचा असतो. त्यामध्ये आपण जे इंग्लिश ग्रामरमध्ये जे टेन्स बघतो आणि परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती एक प्रश्न 100% विचारला असतो. त्यामुळे तुम्हाला हा भाग करून ठेवायचा व्यवस्थित. बघा टेन्समध्ये एकूण देर आर 3 टाइप्स ऑफ टेन्स. These are very main parts of the tense. First one is present tense, second one is past tense, third one is future tense. समजले. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स तिन्ही काळ महत्वाचे. त्यांचे काही प्रकार बघा आपण बघूया. सिंपल प्रेझेंट टेन्स हा एक प्रकार आहे. पुढचा असणार तुमचा प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, पुढचा असणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, लास्ट वन इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. पास्ट टेन्स मध्ये बघू आपण या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्यू त्यालाच म्हणतो आपण प्रोग्रेसिव्ह. दोघांचा मिनिंग एकच लक्षात ठेवा. कंटिन्यूस आणि प्रोग्रेसिव्हचा अर्थ तो चालू असा अर्थ घ्या. पुढचा एक पास्ट परफेक्ट टेन्स, लास्ट वन इज पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. पुढे बघतो इथे आपण फ्युचर टेन्स. त्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्यूस किंवा प्रोग्रेसिव्ह आणि पुढे फ्युचर परफेक्ट टेन्स, लास्ट वन इज फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. बरोबर आहे. या अशा प्रकारचे काही टेन्सचे प्रकार आहे इथे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. समजलं. बघा परीक्षेमध्ये इन द एक्झाम हाऊ टू आस्क क्वेश्चन इन एक्झाम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड द क्वेश्चन. तुम्हाला क्वेश्चन काय जरी हा तुम्हाला पहिले समजलंच पाहिजे तेव्हा तुम्हाला उत्तर देता येईल. बरेचसे विद्यार्थी असतात की त्यांना क्वेश्चन समजत नाही. त्याने जो क्वेश्चन आहे तो पहिले केअरफुल तो रीड करायचा आहे, वाचायचा आहे. इन द एक्झाम द एक्झामिनर विल बी आस्क क्वेश्चन. राईट द सेंटेन्स इन प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. बघा राईट द सेंटेन्स इन प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. राईट द सेंटेन्स म्हणजे काय ते तुम्हाला लिहायचं आहे. कशामध्ये इन प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये. इथे कोणतं पण काळ शकतो. फक्त काय हा भाग लक्षात ठेवा. राईट द क्वेश्चन, राईट द सेंटेन्स इन हा भाग महत्वाचा आहे. पुढचा जो टेन्स आहे हा चेंज होऊ शकतो. सेकंड क्वेश्चन इज convert simple present tense into simple past tense. The tense will be here another. Convert simple present tense किंवा convert simple past tense into simple present tense असे विचारतील. फक्त लक्षात ठेवा कन्वर्ट करणे म्हणजे काय रूपांतरित करणे. फ्रेज आहे कन्वर्ट इनटू म्हणजे काय च्यात रूपांतरित करणे. ही फ्रेज लक्षात ठेवा. हा तुम्हाला टेन्स मध्ये हा भाग विचारतात. पुढचा असतो चेंज इनटू प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. चेंज इनटू म्हणजे काय त्यात रूपांतरित किंवा त्यात बदला. जे काही वाक्य समोरचं असेल दिलं असेल वाक्य तुम्हाला ते वाक्य यात तुम्हाला चेंज करायचं आहे. हा शब्द लक्षात ठेवा. हे पुढचं भाग महत्वाचं नाही. फक्त जे काय ज्या फ्रेजेस आहे फॉर एक्झाम्पल हे जे आहे राईट द सेंटेन्स इन ही पहिली फ्रेज. त्यानंतर कन्वर्ट द सेंटेन्स इनटू, त्यानंतर चेंज इनटू. त्यापुढे आयडेंटिफाय द टेन्स इन दिस सेंटेन्स. वाक्यामधला टेन्स ओळखा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द आयडेंटिफाय टू ओळखणे. आणि लास्ट वन इज चेंज इंटू सिंपल फ्युचर टेन्स. चेंज इंटू हा परत झालेला आहे असा अर्थ घ्यायचा. आता बघा इन द टेन्स हेल्पिंग वर्ब्स, प्रायमरी वर्ब्स, ऑक्झिलरी वर्ब्स अँड मॉडल ऑक्झिलरी अँड वर्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय टेन्स. काय ओळखण्याकरता हे जे हेल्पिंग वर्ब आहे म्हणजेच कोणते प्रायमरी वर्ब आहे म्हणजेच काय ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच काय मॉडल ऑक्झिलरी. These all the helping verbs are very important and they are play a very vital role to identify tense. अँड वर्ब. वर्ब पण हा खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्या आपल्याला वाक्याचा काळ समजत नाही. लक्षात ठेवा वाक्यामधला सब्जेक्ट ऑब्जेक्ट काय तो महत्वाचा नाही. तर वाक्यामधला जे हेल्पिंग वर्ब कोणतं आहे आणि वर्ब कोणतं आहे ही महत्वाची. त्याने आपल्याला वाक्याचा काळ समजतो. समजले. तुमच्या लेवलने जो टेन्स आहे तो पुढे बघणार आहे आपण. आता टेन्सचं महत्व काय नेमकं बघा. फॉर एक्झाम्पल मी दिलंय की ही डॅश डॅश टू पुणे. बघा हे डॅश डॅश टू पुणे म्हणजे काय तो पुण्याकडे. नेमकं समजतंय का की काय समजतंय का तो गेलाय जाणार वगैरे काही समजत नाही. त्यामुळे काय की इथले जे वर्ब आहे हे अतिशय महत्वाचं आहे. इथं आपण गोज किंवा वेंट हे आपण टाकू शकतो. समजलंय. हे दोन शब्द नसतील तर वाक्याला कोणत्या अर्थ राहत नाही, वाक्याचं काळ समजत नाही. त्यामुळे काय मी वरती म्हटलंय की वर्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. गोज वेंट दीज आर वर्ब्स अँड दे आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द सेंटेन्स. विदाउट वर्ब देर इज अ नो मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स. पुढचं बघू आपण. शी इज डॅश इन द क्लास. बघा शी इज डॅश इन द क्लास म्हणजे काय ती इन द क्लास ती वर्गामध्ये काय नेमकी बसलीये अभ्यास करतीये काय वगैरे ती काही समजत नाही.
त्यामुळे काय हा भाग पुढचा महत्वाचा आहे. सिटिंग आणि स्टडिंग. सिटिंग अँड स्टडिंग आर जिरंट प्रेझेंट पार्टिसिपल. लक्षात ठेवा. आपण एका 2-3 ग्रामर बघतोय. नेक्स्ट एक्झाम्पल इज आय डॅश टीचर. आता बघा आय मी शिक्षक, काय आहे होतो होईल काही समजत नाही, त्यामुळे ॲम आणि वॉज दीज आर टू बी फॉर्म, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. ॲम आणि वॉज काय आहे टू बी जी फॉर्म आहे ही खूप महत्वाची आहे. हे काय हेल्पिंग वर्ब्स आहेत, हे काय प्रायमरी वर्ब्स आहे, ऑक्झिलरी वर्ब्स आहे. पण हे वाक्यातले एम ए नाही. एम एचा अर्थ करतो मॉडेल ऑक्झिलरी, ते पुढे बघून बघणार आहे. रमेश डॅश प्लेइंग इन द गार्डन. बघ रमेश प्लेइंग इन द गार्डन म्हणजे काय, काय खेळत, पुढे गार्डनमध्ये खेळत. पण नेमकं काय समजतंय का, तो खेळत आहे की खेळत होता काय समजत नाही. त्यामुळे बघा इथे वर्ब वापरला आहे, प्लेइंग केलेलं आहे, पण काय पुढचं जे टू बीचं फॉर्म आहे ते वापरलं नाही. त्यामुळे टू बीचं फॉर्म हे अतिशय महत्त्वाचं आहे. समजलंय. बघा आपण ओव्हरऑल सगळे जे एक्झाम्पल बघितले त्यांनी काय समजतं की हेल्पिंग वर्ब्स अँड मेन वर्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, बोथ आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवा. बाकीच्या सब्जेक्टला वर्बला काही महत्व नाही, फक्त टू बीचं फॉर्म आणि वर्ब लक्षात ठेवा. आता आपण काळ बघूया. यामध्ये बघू आपण काळांचे नाव बघू, उपयोग बघू, ओळख बघू, रचना, मराठीचं उदाहरण बघू आणि इंग्रजीमधलं जे भाषांतर आहे किंवा एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू. चला पहिलं बघू आपण साधा वर्तमान काळ. बघा साधा वर्तमान काळ की नेहमीची क्रिया व्यक्त करण्यासाठी, म्हणजे काय जी क्रिया आपण नेहमीची करतोय ते व्यक्त करण्याकरता आपण साधा वर्तमान काळ येतो बघत असतो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की आय टेक लेक्चर. आय टेक लेक्चर म्हणजे काय, मी लेक्चर घेत आहे, किंवा यू आर लिसनिंग. ही ज्या प्रत्येक जी क्रिया आहे त्या आपण कोणत्या काळात दाखवून येते, साध्या वर्तमान काळात आपण दाखवणार आहे. वाक्याच्या शेवटी तो ते, बघा वाक्याच्या शेवटी तो ते तोस त ता ही अक्षरे येतात. म्हणजे काय, आपण जे स्ट्रक्चर बघितलं तर वाक्यामध्ये कर्ता असतो, सब्जेक्ट असतो, क्रियापदाचे पहिले रूप असतं, आणि जर ही शी इट पर्सन नेम असेल तर आपण त्या वर्बला यस वापरतो, हा प्रत्यय वापरतो, आणि प्लस पुढे काय असतं ऑब्जेक्ट असतं. बरोबर. बघा एक्झाम्पल बघूया. आय गो म्हणजे काय, मी जातो. शेवटी काय आला बघा, तो शब्द आलाय, आला तो शब्द. पुढे ही राईट्स. बघा ही राईट्स, ही हा थर्ड पर्सन आहे, त्याच्यामुळे आपण काय हे जे राईट शब्द आहे त्याला आपण या ठिकाणी WRITE त्याला आपण इथे यस यस हा प्रत्यय वापरलाय, यस हा सफिक्स वापरलाय. समजलंय. तो लिहितो. आता बघा साधं वर्तमान आपण दाखवून पुढे दाखवतो. शास्त्रीय सत्य सांगण्यासाठी, म्हणजे काय जे सत्य अबाधित आहे त्यात चेंज करता येत नाही ते सांगण्याकरता पण आपण साधा वर्तमान काळ वापरत असतो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बघा फॅक्ट म्हणजे सत्यस्थिती. द सन राईज इन द ईस्ट म्हणजे काय, जो सूर्य आहे तो सूर्य काय होतो पूर्वेला उगवतो. यात आपल्याला चेंज करता येत नाही. नंतर काय, वॉटर इज बॉईल ॲट 100°C. पाणी काय 100 अंशावरती काय होते, काय ते बॉईल होतं, उकळतं. समज हे काय रिअल फॅक्ट आहे, त्यामध्ये आपण चेंज करता येत नाही. ते आपण कोणत्या काळात आपण इथे सिम्पल प्रेझेंट मध्ये वापरणार आहे. अनदर एक्झाम्पल बघा. आय ऑलवेज टेक माय कॉफी विदाउट शुगर. समजलंय. म्हणजे काय की मी विदाउट शुगर शिवाय कॉफी घेतो. शब्द आला बघा तो ता शब्द आले की तो असतो वाक्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स. पुढे बघूया. साधा भूतकाळ. साधा म्हटलं म्हणजे सिंपल आहे, क्रिया झाली असा अर्थ व्यक्त करण्यासाठी. आता बघा आपण लेक्चर स्टार्ट केलाय, या लेक्चर स्टार्ट केल्यापासून काही जो मागे जो काळ घडलाय तो कोणत्या टेन्समध्ये गेलाय, साध्या भूतकाळामध्ये. समजलंय. बघा वाक्या शेवटी ला ले ल लो लास ल्या ली हे शब्द येतात. कर्ता त्या सेंटेन्समध्ये कर्ता असतो, क्रियापदाचे दुसरे रूप असते. म्हणजे काय वर्बचा आपण कोणतं रूप घेतो ते सेकंड फॉर्म घेत असतो. फॉर एक्झाम्पल टेक टूक टेकन, म्हणजे आपण टूक घेणार, राईट रोट रिटर्न, इथे आपण राईट रोड घेणार. समजलं. बघा मी गेलो, शेवटी काय आले बघ इथे लो आला आहे. म्हणजे काय आय वेंट. in this sentence the tense is here simple past tense. Why? Because went is used as a verb second form. पुढे he wrote म्हणजे काय त्यांनी लिहिले. समजले. लो ली शब्द आले की वाक्यात असो सिंपल पास्ट टेन्स. पुढे बघू आपण साधा भविष्यकाळ. म्हणजे काय, क्रिया होईल असा अर्थ व्यक्त करण्यासाठी. बघा वाक्याच्या शेवटी ल उ न नार हे शब्द येतात. करता असतो त्याच्यामध्ये विल किंवा शाल हे जी एम ए असतात हे आपण इथे वापरतो, आणि पुढे क्रियापदाचे पहिले आपण रूप वापरतो. मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की वाक्यामध्ये जे एम ए जर कोणतं आलं तर काय करतो आपण त्या वर्बचं जे फर्स्ट फॉर्म आहे ते आपण लिहित असतो, तिथे आपण सेकंड थर्ड फॉर्म इथे करत नाही, किंवा त्या वर्बला आपण इथे यस किंवा इस प्रत्यय वापरत नाही. किंवा जर वाक्यामध्ये एम ए आला असेल तर एम ए कोणत्या वाक्यामध्ये इथे मग
विल आणि शाल आहे. बघा एक्झाम्पल बघू, आय विल गो म्हणजे काय, मी जाईन. गेलोय का, नाही, काय आहे, मी जाईन. पुढे आहे ही विल राईट. बघा ही हा थर्ड पर्सन आहे, पुढे आपण विल वापरलंय, पण आपण विलच्या पुढे जो शब्द वापरला राईट, तर आपण इथे यस प्रत्यय वापरला नाहीये का, कारण की द सेंटेन्स इज इंडिकेट द सिंपल फ्युचर टेन्स. इन द सिंपल फ्युचर टेन्स वी ऑलवेज यूज एम ए अँड दॅन वी यूज वर फर्स्ट फॉर्म. प्रत्येकाला समजलंय? आता बघा साधा गोष्ट काय म्हणजे काय, जे आता आपण लेक्चर संपल्यानंतर आपण जे पुढे करणार आहोत. फॉर एक्झाम्पल लेक्चर संपले की तुम्ही काय करणार, फॉर एक्झाम्पल मी कॉफी घेईल, मी आराम करील, मी अभ्यास करेल. समजलं? हे जे शब्द येणार हे शेवटी असणारे साधा भविष्यकाळ. आता जे पुढचे काळ आहे हे अतिशय महत्वाचे आहे, कारण की परीक्षेमध्ये जो चालू वर्तमान काळ आहे हा परीक्षेत नेहमी विचारतात. चालू म्हटलं म्हणजे काय, ती क्रिया कशी असते, कंटिन्यू चालू असते. कोणत्या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये. फॉर एक्झाम्पल मी शिकवत आहे, क्रिया संपली का, नाही. तुम्ही ऐकत आहात, ऐका ना, यू आर लिसनिंग, आय एम टीचिंग. हे जे आपण बोलतोय हे काय, चालू वर्तमान काळ आहे. क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी वाक्य शेवटी त आहे असा अर्थ. फॉर एक्झाम्पल मी शिकवत आहे, तुम्ही ऐकत आहात. समजलंय? असं. कम्प्युटर चालू आहे, समजले. मोबाईल फोन चालू आहे, मोबाईलचं स्क्रीन शेअरिंग चालू आहे. समजलंय? बघा याच्यामध्ये सर्वात जी गोष्ट महत्वाची असते ती असते एम इज आर. बिकॉज एम इज आर दे आर to be formed in present tense. That is why we use here am is are. Then we use verb fourth form. You must know about the fourth form. First form is first, second, third, and fourth. There are fourth form of the verb. For example, take, took, taken. Last one is taking. Write, wrote, written, writing. समजले? go, went, gone, going. समजलं? गोईंग झालं, टेकिंग झालं. हे जे मी आय एन जी प्रत्यय वापरलाय ही असं वाक्यातली ती आपण क्रिया चालू आहे असं आपण दाखवतो. समजले? आता आय एन जी फॉर्म कशाला वापरतो आपण, प्रेझेंट पार्टिसिपल आणि जिरंट. हे लक्षात ठेवा. आपण इथे पण ग्रामरचा भाग दुसरा बघितलेला आहे. मग इथे आपण काय वापरतो, वी ऑलवेज यूज एम इज आर. एक्झाम्पल बघा, आय एम गोईंग म्हणजे काय, मी जात आहे. क्रिया संपली नाही, ती चालू आहे. पुढे ही इज रायटिंग, तो लिहित आहे. क्रिया संपली का, नाही. बघा शेवटी त वापरलाय, इथे पण त वापरला आणि इथे पण त वापरलाय. याचा अर्थ काय, ती क्रिया कशी कंटिन्यू चालू आहे, ती अजून पूर्ण झालेली नाहीये. पुढचा काळ बघू आपण या ठिकाणी. चालू भूतकाळ. क्रिया चालू होती हे दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी त होता असा शब्द येतो. बघा करता. इथे आपण फक्त वरती बघितलं आपण एम इज आर, इथे असणारे वॉज आणि वर. दिस टू बी फॉर्म वी ऑलवेज यूज इन अ पास्ट टेन्स, वॉज अँड वर. नंतर असं क्रियापदाचं चौथं रूप. वरती बघितलं सेम असं असणार आहे. देयर इज नो चेंजेस, ओनली चेंज फॉर वॉज अँड वर. मी जात होतो. बघा आय वॉज गोईंग. तो लिहित होता, ही वॉज रायटिंग. अशा प्रकारचं आपण चालू भूतकाळ आपण दर्शवितो. पुढे बघू आपण चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ क्रिया चालू असेल हे दर्शविण्यासाठी म्हणजे काय, भविष्यामध्ये काय की ती क्रिया कशी आहे, चालू असेल हे आपण दर्शवतो. त्याकरता आपण जो फ्युचर कंटिन्युअस आपण वापरतो. वाक्याच्या शेवटी त असेल असे शब्द येतात मराठीमध्ये. करता इथे विल बी आणि क्रियापदाला आपण आयएनजी पद्धती वापरतो. समजलंय? काय वापरतो आपण, विल किंवा शाल बी, देन वी यूज वर फोर्थ फॉर्म. लक्षात ठेवायचं आहे, चालू म्हटलं की त्या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय हा आलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. मी जात असेन, आय विल गो, आय विल बी गोईंग म्हणजे काय, मी जात असेन. पुढे तो लिहित असेल, ही विल बी रायटिंग. समजलं? आता जे पुढचा काळ आहे हा सर्वात महत्वाचा आहे. समजलंय? आवाज येतोय माझ्या तुमच्यापर्यंत? मयुरी येतोय का माझा आवाज? मयुरी? हो सर येतोय. हा हो. बरं. पुढे बघा, आता हा जो पुढचा काळ आहे हा अतिशय महत्वाचा आहे. कोणता? पूर्ण वर्तमान काळ. कोणता काळ आहे तो? पूर्ण वर्तमान काळ. बघा क्रिया पूर्ण झालेली आहे असे म्हणजे काय, वाक्य शेवटी ल आहे असा शब्द इथे येतो. बघा करता असतो वाक्यामध्ये आणि हॅव आणि हॅज. लक्षात ठेवा, जर प्रेझेंट टेन्स म्हटलं तर तुम्ही लगेच लक्षात ठेवायचं की जे टू हॅवचे फॉर्म असतात हॅव आणि हॅज हे तुमचे आलेच पाहिजे. बरोबर? आता बघा हॅव आणि हॅज कुठं वापरायचं आहे, आपण कुठं वापरतो हॅव, आय, वी, दे, नंतर यू.
हे जे प्रोनाउन्स आहे यांच्या पुढे आपण नेहमी वापरतो हॅव वापरतो. पण जर थर्ड पर्सन असेल, फॉर एक्झाम्पल ही, शी, इट, पर्सन नेम, त्यांच्या पुढे आपण काय वापरणार, ते हॅज वापरणार. लक्षात ठेवा, जे थर्ड पर्सन आहे त्यांच्या पुढे पण आपण हॅज वापरणार, जे फर्स्ट पर्सन असेल त्यांच्या पुढे आपण हॅव वापरणार. लक्षात ठेवा. मी गेलो आहे, आय हॅव गॉन. पुढे ही हॅज रिटर्न, ही हॅज रिटर्न म्हणजे काय, त्यांनी लिहिले आहे. समजले, ती क्रिया काय आहे की त्या काळात पूर्ण झालेली आहे, म्हणजे म्हणतो आपण पूर्ण. परफेक्ट म्हटलं तर लक्षात ठेवायचं पूर्ण, आणि वर्तमान काळ म्हटलं तर हॅव आणि हॅज हे दोन शब्द आलेच पाहिजे. समजलं. नंतर बघा, याचा अजून अर्थ आहे असा आहे की भूतकाळात पूर्ण झालेली परंतु वर्तमान काळाशी संबंधित असलेली क्रिया दाखविण्यासाठी. समजलंय, म्हणजे काय, ती क्रिया भूतकाळ ऑलरेडी पूर्ण झालेली असते. नेक्स्ट टेन्स इज पूर्ण भूतकाळ. पूर्ण म्हणजे काय, भूतकाळामध्ये काय ती गोष्ट काय पूर्ण झालेली असते. समजलंय. क्रिया पूर्ण झाली होती असे दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी ल होत, ला, ल होत किंवा ला होता शब्द असे येतात. जे मराठीमधले ते लक्षात ठेवू नका. फक्त काय की लक्षात ठेवा की वाक्यात करता असणारे पुढे हॅड वापरणारे. लक्षात ठेवा, भूतकाळ म्हटलं पूर्ण, तुमचं जे टू हॅवचं फॉर्म आहे इन पास्ट टेन्स हॅड, ते तुमचं आलंच पाहिजे, ते हॅड आला पाहिजे. नंतर क्रियामध्ये जे आपण वापरणार आहे तिसरे रूप. लक्षात ठेवा, पूर्ण जेव्हा क्रिया होत असते तर आपण इथे कधी काय करतो, जे वर्बचं थर्ड फॉर्म आहे ते आपण ऑलवेज यूज करतो. इथे आपण सेकंड फॉर्म वापरत नाही. वरती एक्झाम्पल जर बघितलं असेल तर बघा, रिटर्न, राईट, रोट, रिटर्न, गो, वेंट, गॉन हे शब्द वापरले. बोल बघा, मी गेलो होतो, आय हॅड गॉन. इथे आपण काय वापरलाय, गॉन वापरलाय. गो, वेंट आणि गॉन. त्याने लिहिलं होतं, ही हॅड रिटर्न. वी यूज हिअर हॅड टू हॅव फॉर्म, देन वी यूज वर्ब थर्ड फॉर्म, राईट, रोट, रिटर्न. म्हणून तुमचे जे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ फॉर्म तुमचे तोंडपट पाहिजे, निघून काय तुम्हाला टेन्स करता, बाकीचे ग्रामर करता अतिशय महत्त्वाचे असतात. आता बघा, परीक्षेमध्ये जे पूर्ण भविष्यकाळ हा परीक्षा विचारत नाही. म्हणजे वरचे काळ बघितले आपण कोणते, सिंपल प्रेझेंट टेन्स, नंतर सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, पास्ट प्रोग्रेसिव्ह, नंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स. दीज ऑल टेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 10th एक्झामिनेशन. समजले. हे बाकीचे आहेत एवढी महत्त्वाचे नाही. बघा, पूर्ण भविष्यकाळ क्रिया पूर्ण झालेली असेल असे दर्शवण्यासाठी वाक्या शेवटी ल असेल शब्द असे येतात. हे फास्ट घेणार आहे. करता पुढे आपण विल हॅव क्रियापदे तिसरे रूप इथं वापरणार आहे. पूर्ण म्हटलं तर वर्बचं किती रूप आलं पाहिजे, तुमचं थर्ड फॉर्म आलंच पाहिजे. इथं भविष्यकाळ म्हटलंय म्हणून आपण विल आणि पुढे आपण इथं वापरणार आहे हॅव. समजलंय तुम्हाला. या ठिकाणी विल हॅवच हा शब्द वापरायचा आहे, या चेंज करायचं नाही. समजलंय, हे लक्षात ठेवा. मी गेलो असेन, आय विल हॅव गॉन. पुढे त्यांनी लिहिलं असेल, ही विल हॅव रिटर्न. समजलंय. हा बघितला आपण पूर्ण भविष्यकाळ. पुढे पूर्ण चालू वर्तमान काळ. समजलंय. हे पण टेन्स महत्वाचे आहेत. म्हणजे काय, क्रिया होत आलेली आहे असे दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी त आलेला आहे शब्द येतात. इथे मध्ये आपण बघा, वर्तमान काळ म्हटलंय तर काय आलं पाहिजे, हॅव आणि हॅज शब्द आली पाहिजे. कोणते आले पाहिजे, हॅव आणि हॅज. पुढे म्हटलंय की चालू, म्हणजे इथे पुढे बिन वापरायचं आहे. आणि पुढे म्हणजे काय इथे म्हटलंय की म्हणजे पूर्ण म्हटलं तर बिन वापरायचा, आणि चालू म्हटलं तर वर्बचं कोणतं रूप आलं पाहिजे, चौथं रूप आलं पाहिजे. समजलं. बघा, ही हॅज बीन टीचिंग म्हणजे काय, तो शिकवत आलेला आहे, तो शिकवत आलेला आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपलं जे लेक्चर जे आपण 4:45 संपत असेल तर काय तुम्ही काय म्हणसाल की सर शिकवत आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, तो टॉपिक कसा जवळपास तो पूर्णपणे होत आलेला आहे. पण पूर्ण झालाय का, नाही, तो कसा आहे कंटिन्यू चालू आहे. किंवा 4 वाजून जेव्हा 45 मिनिटं होतील त्यावेळेस समजले, तेव्हा तुम्ही सेंटेन्स बोलले तर ते कोणत्या काळात जाईल, पूर्ण चालू वर्तमान काळात जाईल. समजलं. पुढे बघून पूर्ण चालू भूतकाळ क्रिया होत आलेली होती असे दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी त आलेला होता शब्द असे येतात. इथे आपण हॅड वापरणार, बिकॉज भूतकाळ आहे, हॅड वापरणार. नंतर पूर्ण आहे, बीन वापरायचं आहे. लास्टमध्ये चालू आहे म्हणजे काय, क्रियापदाचे थर्ड फॉर्म. तो शिकवत आलेला होता. ही हॅड बीन टीचिंग, हे आपण इथे एक्झाम्पल बघितलेलं आहे. ही हॅड बीन टीचिंग असायचं येऊन जाईल. शेवटचा टेन्स बघू आपण इन मराठी. पूर्ण चालू भविष्यकाळ म्हणजे काय, क्रिया होत आलेली असेल असे दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी त आलेला असेल शब्द असे येतात.
इथे आपण विल, हॅव बीन आणि वर्बचा फोर्थ फॉर्म. समजले? तुम्ही जर पूर्ण चार्ट बघितला व्यवस्थित तुम्हाला पूर्ण समजून जाईल. आपण खाली चार्ट बघणार आहोत. करता असणार इथे विल हॅव वापरणार आहे आणि पुढे बीन वापरणार आहे. का? कारण ते आपल्याला क्रिया हे दाखवायची आहे, पूर्ण दाखवायची आहे आणि पुढे वर्बचा चौथा फॉर्म म्हणजे चालू दाखवायची आहे. तो शिकवत आलेला असेल. ही विल हॅव बीन टीचिंग. हे कोणतं वाक्य समजावलं? ते पूर्ण चालू भविष्यकाळचे तुमचं सेंटेन्स झालेलं आहे. आता खाली आपण चार्ट बघूया की या चार्टद्वारे तुम्हाला कशा प्रकारे जे टेन्स आहे हे तुम्हाला तिला पुढे करता आले पाहिजे. हा भाग महत्वाचा आहे. चला, इथून भाग सर्वात महत्वाचा आहे. वरती आपण बघितलं म्हणजे मराठीमधलं जे ट्रान्सलेशन ते बघितलं आपण. आता इथून बघूया आपण. बघा फास्ट घेतो मी आता. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे कोणता? तुमचा साधा वर्तमान काळ. समजलंय? हा तुमचा पहिला टेन्स असणार आहे. यामध्ये सर्वात जी महत्वाची गोष्ट आहे ती असणार आहे वर्बचं फर्स्ट फॉर्म. आणि वर्बला आपण इथे यस किंवा इज प्रत्यय वापरतो किंवा जर समोर जर थर्ड पर्सन असेल तर, फॉर एक्झाम्पल ही, शी, इट पर्सन नेम असेल तर आपण वर्बला इथे यस किंवा इज प्रत्यय वापरणार आहे. समजलंय? नंतर आपण वर्बचं इथे फर्स्ट फॉर्म घेणार आहे. कोणत्या टेन्समध्ये? सिम्पल प्रेझेंट टेन्स. फॉर एक्झाम्पल आय ईट अ मँगो. एक्झाम्पल सोपे घेतोय. मी आंबा खातो. शेवटी शब्द आला काय? तो. आय शब्द वापरला म्हणून आपण इथले ईटच्या पुढे इथे प्रत्यय वापरला नाहीये, कारण की आय हा काय? फर्स्ट पर्सन आहे. समजा इथे ही असता तर ही इट्स अ मँगो. समजलं? ई ए टी त्याला आपण एस प्रत्यय वापरला असं. किंवा जर पुढे ही असतात थर्ड पर्सन तर. लक्षात ठेवला? सिम्पल प्रेझेंट टेन्स, वर्बचं फर्स्ट फॉर्म, वर्बला यस किंवा इज प्रत्यय वापरायचा आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा आहे सिम्पल पास्ट टेन्स, वर्बचं सेकंड फॉर्म. लक्षात ठेवा, पास्ट टेन्स म्हटलं तुम्हाला वर्बचं सेकंड फॉर्म वापरायचं आहे. आय एट अ मँगो. मी आंबा खाल्ला. पुढचं असणार आहे सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर म्हटलं लक्षात ठेवायचं की इथे विल आणि शाल आलाच पाहिजे. फ्युचर म्हटलं की विल शाल ही जी एम ए आहे ती आली पाहिजे. आणि पुढे वर्बचा आपण इथे वापरणार आहे फर्स्ट फॉर्म. का बरं? कारण की सिम्पल फ्युचर टेन्स आहे. आय विल ईट अ मँगो. मी आंबा खाईल. समजलं? आय विल ईट अ मँगो. विल वापरले, एम ए आहे आणि पुढे ईट आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म घेणार आहोत. नेक्स्ट टेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. बघ लक्षात ठेवा, प्रेझेंट म्हटलं की तुमचे एम इज आर ही जी टू बी फॉर्म आली पाहिजे. पुढे कंटिन्यू म्हटलं याचा अर्थ काय? जे वर्बचं चौथं रूप आहे हे आलंच पाहिजे. लक्षात ठेवा, कंटिन्यूस आणि प्रोग्रेसिव्ह दोघांचा मिनिंग एकच आहे, चालू. चालू म्हटलं की त्या वर्बला तुम्हाला आयएनजी प्रत्यय हा वापरायचा आहे. इथे आपण वर्ब घेणार आणि त्याला आपण आयएनजी प्रत्यय वापरणार आहे, वर्बचं चौथं रूप घेणार आहे. आय एम इटिंग अ मँगो. मी आंबा खात आहे. क्रिया संपेल नाही, ती क्रिया कशी आहे? चालू आहे, हे दर्शवतो. पुढे पास्ट कंटिन्यू टेन्स. पास्ट म्हटलं लक्षात ठेवायचं आहे वॉज आणि वर. दॅन वर्ब फोर्थ फॉर्म इन पास्ट कंटिन्यू टेन्स. आय वॉज इटिंग अ मँगो म्हणजे काय? मी आंबा खात होतो. क्रिया भूतकाळामध्ये संपेल नव्हती, ती तेव्हा चालू होती, म्हणून काय? मी आंबा खात होतो. आय वॉज इटिंग अ मँगो. समजले? जर तुम्हाला हे वाक्य आलं आय वॉज इटिंग अ मँगो आणि त्याने म्हटलं की हे सेंटेन्स तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये, इट इज क्वाईट सिम्पल. जस्ट रिप्लेस द वॉज इन इज or am. Sorry, because I is used here. I am eating a mango. इथे आपण इथे am वापरणार, वाक्याचा काळ चेंज केला, बाकी आपण काही चेंज केलं नाही. त्यामुळे काय? हेल्पिंग वर्ब्स अँड वर्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. 6 नंबर फ्युचर कंटिन्यू टेन्स. विल शाल. फ्युचर म्हटलं काय आला पाहिजे? विल शाल आला पाहिजे. पुढे म्हटलं कंटिन्यूस, तर आपण काय करणार आहे? वर्बला चौथं रूप वापरणार आहे, पण त्या अगोदर आपण त्यापुढे बी वापरणार आहे. समजलंय? कारण की जे विल शाल आपण जेव्हा वापरतो तर वर्बचं पुढचं फॉर्म कसं? फर्स्ट फॉर्म मध्ये येतं, पण ती क्रिया आपल्याला काय करायची आहे? कंटिन्यू दाखवायची आहे, म्हणून मध्ये आपण बी वापरणार आहे आणि पुढे आपण वर्बचं चौथं रूप इथे वापरणार आहे. मी आंबा खात असेन. आय विल बी इटिंग अ मँगो. आय विल बी इटिंग अ मँगो असे ते उत्तर येऊन जाईल. आता पुढे बघायचं आहे पास्ट झालाय. पुढे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्सला मी जे बोल्ड केलंय त्याला एक नवीन नाव दिलंय. नवीन ऍक्च्युअली ते नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट म्हटलं तर टू हॅवची फॉर्म आले पाहिजे. परफेक्ट म्हटलं तर वर्बचं जे तिसरं रूप आहे ते आलंच पाहिजे. लक्षात ठेवा, परफेक्टचा अर्थ करतो ती क्रिया त्या काळात पूर्ण झाली असते हे पण दाखवतो. याला जे अजून सिनोनिम्स आहे, जे एक सिमिलर नेम आहे ते असं असणार आहे प्रेझेंट पार्टिसिपल टेन्स. काय म्हटलंय? प्रेझेंट पार्टिसिपल. बघा म्हणतो ना पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल, ते हे समजलंय? म्हणजे पीपी शॉर्टमध्ये याला आपण काय म्हणतो? पीपी असं म्हणतो. बघा, प्रेझेंट परफेक्ट याच्यामध्ये आपण हॅव वापरणार, हॅज वापरणार, त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म वापरणार, त्याला म्हणतो आपण पास्ट पार्टिसिपल.
पण हा काळ कोणता दाखवतो आपण इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स दाखवतो म्हणजे कोणता पूर्ण वर्तमान काळ. परफेक्ट म्हटलं तर पूर्ण प्रेझेंट म्हटलं म्हणजे वर्तमान काळ. समजलंय. बघा आय हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्ला आहे. म्हणजे काय ती क्रिया ती तेव्हा पूर्ण झालेली असं दाखवत आहे. आय हॅव इटन अ मँगो. बघा इथे हॅव वापरलाय. हॅव का वापरलाय इथे कारण वर्बचा जे थर्ड फॉर्म आहे तिथे आपण तो यूज केलेला आहे. आय हॅव इटन मँगो, मी आंबा खाल्ला असं येणार आहे. पुढचं असणार आहे पास्ट परफेक्ट टेन्स. त्याला म्हणतो आपण पास्ट पार्टिसिपल टेन्स. लक्षात ठेवा सिमिलर वर्ड. इथे आपण हॅड वापरणार. पास्ट म्हटलं तिथे आपण हॅड वापरणार आहे. वर्बचं थर्ड फॉर्म वापरणार आहे. आय हॅड इटन अ मँगो, मी आंबा खाल्ला होता. समजलंय. हॅड वापरलंय आणि हॅडच्या पुढे आपण नेहमी काय वापरणार वर्बचा थर्ड फॉर्म यूज करणार आहे लक्षात ठेवा. पुढे फ्युचर परफेक्ट टेन्स विल हॅव प्लस वर्ब थर्ड फॉर्म इथं यूज करणार आपण म्हणजेच काय पास्ट पार्टिसिपल. आय विल हॅव इटन अ मँगो म्हणजे काय मी आंबा खाल्ला असेन. इथं घ्यायचं आहे आय विल आणि पुढे पुढे इटन वापरायचं आहे. मग लक्षात ठेवा जर वाक्यामध्ये हॅव आला तर लक्षात ठेवायचं पुढचं जे वर्ब आहे हे कोणत्या फॉर्ममध्ये असलं पाहिजे थर्ड फॉर्ममध्ये असलं पाहिजे लक्षात ठेवा. पुढे आहे नंबर 10 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअन्स. प्रेझेंट परफेक्ट हॅव आला हॅज आला पुढे बीन वापरायचं आहे. वर्बचं याला अंजी प्रत्यय वापरायचं आहे. आता बीन का वापरला आहे कारण ती क्रिया आपल्याला काय करायची आहे चालू दाखवायची. म्हणजे आपण वापरणार आहे बीन. बघा आय हॅव बीन इटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात आलेलो आहे. म्हणजे ती क्रिया संपली अजून ती कशी की त्या काळापर्यंत काय ती चालू आहे याला दाखवायची पण ती अजून पूर्ण झालेली नाही. आय हॅव बीन इटिंग अ मँगो का पूर्ण झाली नाही कारण की इटिंग इथे आपण अँजी प्रत्यय वापरला आहे हे लक्षात ठेवा. पुढे बघू आपण पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. इथे आपण हॅड वापरणार पुढे बीन वापरणार आणि वर्बला इथे अँजी प्रत्यय वापरणार आहे आणि प्लस वर्बचं चौथं फॉर्म म्हणजे हे एक झालं. आय हॅड बीन इटिंग अ मँगो मी आंबा खात आलेलो होतो. समजले. पास्ट म्हटलं की तुमचं हॅड आलं पाहिजे आणि प्रेझेंट म्हटलं की इथं हॅव आणि हॅज आलं पाहिजे. लास्ट वन इज फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स विल हॅव बीन वर्बचं फोर्थ फॉर्म. समजले. फ्युचर म्हटलं विल आला पाहिजे. परफेक्ट म्हटलं तिथे आपल्याला काय वापरायचं आहे परफेक्ट म्हटलं फ्युचर परफेक्ट म्हटलं तर हॅव बीन आला पाहिजे आणि पुढे वर्बचं चौथं रूप कंटिन्यूस. हे लक्षात ठेवा. आय विल हॅव बीन इटिंग अ मँगो मी आंबा खात आलेलो असेन. समजलं. आय विल हॅव बीन इटिंग अ मँगो अशा प्रकारचं सर्व सेंटेन्स येऊन जाईल. प्रत्येकाला समजलं असेल टेन्स वगैरे. आता बघा ही इन्स्ट्रक्शन सर्वात महत्वाची आहे. इफ इन द फर्स्ट क्लॉज. आता क्लॉज मीन्स व्हॉट इज द क्लॉज मीन्स सेंटेन्स. SVO ज्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असतो त्याला म्हणणं आपण इथे क्लॉज म्हणजेच काय सेंटेन्स. पुढे आपण क्लॉज बघणार आहोत त्याकरता मला लक्षात ठेवा क्लॉज मीन्स सेंटेन्स. सेंटेन्स मीन्स क्लॉज. इट इज अ वाईस वर्सा. जर इफ इन द फर्स्ट क्लॉज पहिल्या वाक्यामध्ये हॅज पास्ट परफेक्ट टेन्स पहिल्या वाक्यात जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर इन सेकंड क्लॉज म्हणजे काय त्याच वाक्याला खेटून जे त्याच वाक्याच्या पुढे कंटिन्यू जर सेकंड क्लॉज असेल सेकंड सेंटेन्स असेल तर त्यामध्ये मस्ट हॅव सिम्पल पास्ट टेन्स अँड वाईस वर्सा. तर पुढच्या ज्या सेंटेन्समध्ये काय आहे सिम्पल पास्ट टेन्स असलाच पाहिजे आणि अँड वाईस वर्सा. वाईस वर्सा म्हणजे काय जर पहिल्या वाक्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये कोणता पास्ट परफेक्ट टेन्स असलाच पाहिजे. समजलं. एक्झाम्पल बघू आपण लगेच तुम्हाला समजेल. द फन हॅड स्टॉप when the teacher entered the room. In this sentence, there are two clauses. First one is the fun had stopped. Fun had stopped. पुढे आहे when the teacher entered the room. In the first clause, had stopped म्हणजे काय वाक्यामध्ये कोणतं टेन्स वापरले ते पास्ट परफेक्ट वापरले. पास्ट का म्हटलंय बिकॉज हॅड इज यूज हिअर. It is a to have form in past tense. And why it is a perfect tense? Because we always use verb third form. काय आपण नेहमी वर्बचं थर्ड फॉर्म इथे वापरतो केव्हा त्या हॅव आणि हॅज आणि हॅडच्या पुढे आपण वर्बचं थर्ड फॉर्म वापरतो. स्टॉप्ड हे वर्बचं सेकंड फॉर्म नाही हे वर्बचं थर्ड फॉर्म आहे. वेन द टीचर एंटर. समजलंय. पुढे बघू आपण ही रिमेंबर्स द डे. आता याच्यामधला हा कोणता आहे तुमच्यावाला फर्स्ट क्लॉज आहे द ही रिमेंबर द डे. आणि पुढे आहे ही फर्स्ट हॅव गॉन टू स्कूल. समजलंय. हा पहिल्या वाक्यात कोणतं का वापरलं सिम्पल सिम्पल पास्ट टेन्स आहे तर पुढच्या वाक्यामध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स करणार आहे. इथे आपण गॉन केलाय गो वेंट अँड गॉन. आता बाकी सेंटेन्स आहे ही सेंटेन्स तुमच्या धडीमधले आहेत.
ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. बघा सूचना महत्वाच्या आहे. रिराईट द सेंटेन्स युझिंग सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता हे जे सेंटेन्स आहे वरचं हे तुम्हाला समजलं पाहिजे कोणत्या टेन्समध्ये वापरले. बघा ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. ही सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट आर नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त वॉज आणि हायडिंग. वॉज म्हटलं क्लिक झालं पाहिजे पास्ट टेन्स आहे. हायडिंग याला आयएनजी प्रत्यय वापरला याचा अर्थ काय क्रिया कशी आहे कंटिन्यू आहे. याचा अर्थ का तो पास्ट कंटिन्यू टेन्स किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स इथं वापरला आहे. तुम्हाला तो करायचा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करायचा आहे. मी तर बघा ही यापासाठी होणार आहे वॉज हायडिंग काढून टाकायचं आहे. या हायडिंगचा जे मूग रेबत घ्यायचं आपल्याला ते असणार आहे हाईड HIDE. पण त्याला आपण इथं एस प्रत्यय वापरलाय का बिकॉज ही हा थर्ड पर्सन आहे आणि थर्ड पर्सन जेव्हा असतो जेव्हा आपण तो सिम्पल प्रेझेंट टेन्स दाखवतो तर आपण त्या वर्बला ते एस प्रत्यय वापरतो तेव्हा ते सिम्पल प्रेझेंट टेन्स तयार होतं. बाकी आपण पुढे काही चेंज केला नाहीये फक्त टू बीचं फॉर्म आणि जे वर्ब आहे त्यात चेंज केला आणि पुढचं वाक्य सगळं ॲज इट इज. इट्स इन पीपल नगर. समजलं. पुढे बघूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. बघा रिराईट द सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट टेन्स. काय बोलले ते पास्ट परफेक्ट टेन्स म्हटले. आता बघा या वाक्याचं बघितलं आपण माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. इन दिस सेंटेन्स द मेन वर्ब इज नॉट गिवन हिअर. जे मेन वर्ब दिलंच नाही इथे. इथे काय दिलंय फक्त वॉज दिलंय आणि वॉज इट इज अ टू बी फॉर्म. तर इन दिस सेंटेन्स वॉज इज वर्किंग ॲज अ मेन वर्ब. समजले. हे टू बीचं फॉर्म पण आहे आणि प्लस काय ते मेन वर्बचं काम पण करते. मग तुम्हाला जर वाक्याचं काळ चेंज करायचं आहे पास्ट परफेक्ट करायचं आहे तर पास्ट म्हटलं तर काय आलं पाहिजे तुमचं हॅड आला पाहिजे आणि पुढे परफेक्ट म्हटलं तुम्हाला इथे बीन वापरायचं आहे कारण की पुढे इथे आपण वर्बचं थर्ड फॉर्म दिलंच नाही तिथे आपण लिहिता येणार नाही. त्यामुळे आपण माय फादर हॅड बीन अ मेडिकल प्रोफेशनल पण असं लिहायचं आहे. समजले. जर वाक्यामध्ये टू बीचे फॉर्म आले फक्त तर हॅव बीन हॅज बीन किंवा हॅड बीन किंवा असं यूज करायचं आहे कोणता काळ दाखवताना पास्ट किंवा परफेक्ट इन दाखवताना. Next sentence is the holidays provide an opportunity for me. बघा the holiday provide an opportunity for me to read various magazine and storybook. Rewrite the sentence in the simple present tense. आता बघा the holidays provided past tense केलाय तुम्हाला तो करायचा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स पण द हॉलिडेज हे अनेक वचन वापरलंय त्यामुळे पुढचं जे वर्ब आहे त्याला आपण इथे येस प्रत्यय वापरणार नाही फक्त इथे आपण प्रोव्हाइड करणार आहे बाकीचं वाक्य सगळं ॲज इट इज. समजलंय. अशा प्रकारचं आपण ते करणार आहे. पुढे बघा. I heard a group of street dog barking. बघा रिलेट द सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. हर्ट्स वापरलाय सिम्पल पास्ट टेन्स आहे. तर काय करतलंय प्रेझेंट म्हटलं तर एम इज आर हे आले पाहिजे. इथे आपण एम यूज केलेला आहे आणि पुढे म्हटलंय कंटिन्यूस ह्याच्या मूळ रेपत घ्यायचं आहे आणि त्याला आपण अंजी प्रत्यय वापरणार आहे. आय एम हिअरिंग अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग बार्किंग. समजलंय. अशा प्रकारचे सेंटेन्स आहे. पुढे द बिग मेल langur was holding a baby langur in his hand. Read the sentence into past perfect continue tense म्हटलंय. पास्ट म्हटलं तुमचा हॅड आला पाहिजे. परफेक्ट कंटिन्यू म्हटलंय तर बीन आणि परत त्याला जो शब्द आहे होल्डिंग तुम्हाला ॲज इट ठेवायचा आहे त्यात तुम्हाला चेंज करायचा नाहीये. बघा नंतर लास्ट सेंटेन्स घेऊ आपण यानंतर ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक. रिड द सेंटेन्स पास्ट पार्टिसिपल टेन्स. आता पास्ट कोणतं म्हटलंय पार्टिसिपल म्हणजे कोणता तुम्हाला इथे करायचा आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पण मागं म्हटलं मी की वॉज आला असेल किंवा इज आला असेल वगैरे आले असेल ते हे मेनचं काम करतंय तर इथं आपण हॅड बीन हा शब्द वापरणार आहे आणि तो झाला तुमचा पास्ट परफेक्ट टेन्स. समजलंय. अशा प्रकारचे आपण ग्रामर आहे ते बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे जे सोपं आहे त्याच्यामध्ये जो भाग महत्त्वाचा आहे